दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ येथे सकाळी स्वयंपाक करीत असताना गॅसचा स्फोट होऊन आई आणि मुलाचा जागीच भाजून मृत्यू झाला। यामध्ये माणिक म्हाळप्पा धायगुडे वय 7, शिलवंती म्हाळप्पा धायगुडे वय 30 मृत पावलेल्या आई आणि मृताची नावे आहेत, तर पती म्हाळप्पा माणिक धायगुडे वय 36 हे जखमी झाले आहेत। गॅसचा स्फोट झाल्याचा आवाज आल्यानंतर पती म्हाळप्पा हे वाचवण्यासाठी धावले असता त्यामध्ये तेही भाजून जखमी झाले। उपचाराकरिता त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी धायगुडे यांच्या घराजवळ एकच गर्दी केली। घटनेची खबर वळसंग पोलिसांना मिळते। वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगले, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, राजकुमार निंबाळकर, CISFचे निरीक्षक संतोष कुमार वाघ हे घटनास्थळी दाखल झाले। आगीच्या दुर्घटनेत ही वात्सल्याची प्रचिती मुलगा अंगणवाडीत शाळेत जात होता। काल त्याला सुट्टी असल्यामुळे तो बिछाण्यावर झोपला होता। जेव्हा घरात आग भडकली तेव्हा त्याला वाचवण्यासाठी आईने मुलाला मारलेली मिठी जाळलेल्या अवस्थेत दिसून आले। हे चित्र खूपच विदारक, हृदय पिळवून टाकणारे होते। म्हाळप्पाची उपवासाची खिचडी खाणे अर्धवटच राहिली। म्हाळप्पा हे रिक्षा चालक असून ते व्यवसायासाठी सकाळी सोलापूरला जाणार होते। त्यांचा उपवास असल्याने त्यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी खिचडी बनवली होती। घटनास्थळी बनवलेली खिचडी आणि अर्धवट राहिलेल्या चपात्या दिसून आल्या।